कधी कधी असं वाटतं ना, आपण एकटेच आहोत. कोणी ऐकत नाही, कोणी समजून घेत नाही. माझ्या आयुष्यातही असा एक काळ आला होता, जिथे प्रश्न होते, उत्तरं नव्हती आणि मन पूर्णपणे थकलं होतं. त्या काळात मी काही मागितलं नाही स्वामींकडे. फक्त एकच वाक्य मनात होतं, स्वामी, तुम्हाला सगळं माहीत आहे. आणि इथूनच माझा तिसरा अनुभव सुरू होतो. त्या दिवशी सकाळपासून मन अस्वस्थ होतं. कामात लक्ष लागत नव्हतं. मनात भीती होती, पुढे काय होईल. संध्याकाळी सहज म्हणून स्वामी समर्थांचा फोटो पाहिला आणि पहिल्यांदाच लक्षात आलं, डोळ्यांतून नकळत पाणी वाहत होतं. मी काही बोललोच नाही, पण मनातलं सगळं स्वामींनी ऐकलं होतं. कारण दुसऱ्याच दिवशी अचानक अशी एक गोष्ट घडली, जी होणं अशक्यच वाटत होतं. ज्या कामासाठी महिन्यांपासून प्रयत्न करत होतो, ते काम एक फोन कॉलने सोपं झालं. कोणतीही धडपड नाही, कोणतीही शिफारस नाही. तेव्हा पहिल्यांदा समजलं, स्वामी उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ पाहतात. आपण अनेकदा म्हणतो ना, मी एवढी भक्ती करतो, तरीही माझ्यासोबत असंच का? पण स्वामींची कृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते, ती आपल्या गरजेप्रमाणे असते. ज्यावेळी आपल्याला वाटतं स्वामी शांत आहेत, त्यावेळी तेच आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त काम करत असतात. आजही जेव्हा मन घाबरतं, मी एकच मंत्र म्हणतो, श्री स्वामी समर्थ. माझं नाही, तुमचं ऐकू दे. आणि आश्चर्य म्हणजे मन लगेच शांत होतं. जर तुम्हालाही कधी असं वाटत असेल की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, तर हे लक्षात ठेवा, स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. ते फक्त पडद्यामागे उभे राहून तुमचं आयुष्य घडवत असतात. श्री स्वामी समर्थ. जर हा अनुभव तुमच्या मनाला भिडला असेल, तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, स्वामी. भाग 4 लवकरच. कारण काही अनुभव बोलल्याशिवाय शांत बसू देत नाहीत.